नमस्कार. आजचा विषय तुमचा व्यवसाय स्पर्धेमुळे नाही, गोंधळामुळे थांबतो. व्यस्त असणं आणि प्रगती करणं यातला फरक समजला तर व्यवसाय बदलायला सुरुवात होते. सकाळचे 8:45 एका छोट्या उद्योगाच्या ऑफिसमध्ये गोंधळ सुरू आहे. फोन सतत वाजतोय. व्हॉट्सअपवर ग्राहकांचे मेसेज येत आहेत. एक कर्मचारी म्हणतो, "सर, या कोटेशनवर सही हवी आहे." दुसरा विचारतो, "सर, जीएसटीचा मेल आला आहे." तेवढ्यात अकाउंटंट, "सर, सप्लायर पेमेंट रिलीज करायची आहे." मार्केटिंग एजन्सीचा फोन, "सर, आजची रील अप्रूव्ह करा." बँकेचा कॉल, "सर, डॉक्युमेंट्स पेंडिंग आहेत." आणि ऑफिसच्या एका कोपऱ्यात बसलेला व्यवसाय मालक एकाच वेळी सगळ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. संध्याकाळी 8 वाजतात. तो खुर्चीत मागे रेलतो, दमलेला, थकलेला, आणि स्वतःलाच विचारतो, आज दिवसभर एवढं काम केलं, पण खरंच व्यवसाय एक पाऊल पुढे गेला का? हा प्रश्न प्रत्येक उद्योजकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्याला वाटतं व्यवसाय वाढत नाही कारण स्पर्धा खूप आहे, मार्केट खराब आहे, कस्टमर्स कमी आहेत, कॅपिटल नाही, टीम नाही. पण खरं कारण यापैकी एकही नसतं. खरं कारण असतं गोंधळ, कन्फ्युजन. आजचा उद्योजक कामामुळे थकत नाही, तो निर्णयामुळे थकतो. हा नवीन ग्राहक घ्यायचा का? नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचा का? इंस्टाग्रामवर फोकस करायचं का? यूट्यूब सुरू करायचं का? फेसबुक ऍड्स चालवायच्या का? नवीन कर्मचारी ठेवायचे का? डिस्काउंट द्यायचा का? नवीन शहरात विस्तार करायचा का? प्रत्येक निर्णय वेगळा दिसतो, पण हेच निर्णय मिळून तुमची मानसिक ऊर्जा संपवतात. यालाच म्हणतात डिसिशन फटीग. आणि थकलेला मेंदू नेहमी सोपा निर्णय घेतो, योग्य निर्णय नाही. माझ्या ओळखीतल्या एक उद्योजक होता. त्याचा व्यवसाय चांगला चालत होता, पण त्याला वाटायचं आणखी काहीतरी करायला पाहिजे. त्याने नवीन प्रोडक्ट सुरू केला, मग दुसरी सर्व्हिस, मग ट्रेनिंग, मग फ्रांचायझी, मग ऑनलाईन कोर्स, मग इम्पोर्ट, मग एक्सपोर्ट. सगळीकडे थोडं थोडं, पण कुठेच पूर्ण लक्ष नाही. 2 वर्षांनी भेटला. मी विचारलं, बिझनेस कसा चाललाय? तो हसला आणि म्हणाला, काम खूप वाढलंय, पण प्रॉफिट नाही. तेव्हा मला एक गोष्ट समजली. व्यवसाय संधीच्या कमतरतेमुळे मरत नाही, तो प्रत्येक संधीच्या मागे धावताना मरतो. यशस्वी उद्योजकाची एक सवय असते, ते प्रत्येक संधीला हो म्हणत नाही. ते आधी स्वतःला विचारतात, ही संधी माझ्या व्हॅल्यूशी जुळतात का? कारण डिरेक्शन नसताना स्पीडचा काही उपयोग नसतो. गुगल मॅपमध्ये डेस्टिनेशन न टाकता फक्त गाडी वेगाने चालवली तर तुम्ही लवकर पोचाल, पण चुकीच्या ठिकाणी. व्यवसायातही हेच होतं. बिझी असणं आणि बिझनेस बिल्ड करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक दिवस एका मेंटरने मला एक साधा सल्ला दिला. तो म्हणाला, तुझे गोल्स पाहू नकोस, कॅलेंडर पहा. सुरुवातीला मला समजलं नाही. मग मी मागच्या 30 दिवसाचं कॅलेंडर उघडलं. मीटिंग्स, फॉलोअप्स, फायर फायटिंग, व्हॉट्सअप, फोन्स, पेमेंट्स, प्रॉब्लेम, प्रॉब्लेम, प्रॉब्लेम. पण स्ट्रॅटेजी शून्य. लर्निंग जवळजवळ नाही. टीम डेव्हलपमेंट नाही. सिस्टम बिल्डिंग नाही. तेव्हा लक्षात आलं, मी व्यवसाय चालवत नव्हतो, व्यवसाय मला चालवत होता. त्या दिवसापासून मी एक निर्णय घेतला. प्रत्येक नवीन अपॉर्च्युनिटी समोर आली की मी स्वतःला 3 प्रश्न विचारतो. हे माझ्या विजनशी जुळतं का? यासाठी मी कोणत्या महत्वाच्या गोष्टीचा त्याग करणार आहे?
आजपासून 5 वर्षांनी हा निर्णय योग्य वाटेल का? जर उत्तर नाही असेल तर मी नम्रपणे नाही असं म्हणतो आणि विश्वास ठेवा, माझा व्यवसाय मी हो म्हणालो म्हणून वाढला नाही, मी योग्य वेळी नाही म्हणायला शिकलो म्हणून वाढला. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स येईल, नवीन सॉफ्टवेअर येतील, ऑटोमेशन वाढेल, मार्केटिंग बदलत राहील, पण एक गोष्ट कधीच बदलणार नाही: स्पष्ट विचार करणारा उद्योजक नेहमीच गोंधळलेल्या उद्योजकापेक्षा पुढे असेल. आज घरी गेल्यावर फक्त 3 गोष्टी करा. पहिली, तुमचं कॅलेंडर उघडा. दुसरी, आजचा दिवस खरंच बिझनेस ग्रोथसाठी गेला का, की फक्त बिझी होण्यात गेला, हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि तिसरी, उद्या सकाळी एक महत्वाचं काम निवडा. ते पूर्ण होईपर्यंत बाकीच्या सगळ्या गोष्टींना थांबवा. कारण व्यवसाय जास्त काम करणारा जिंकत नाही, योग्य काम सातत्याने करणारा जिंकतो. स्पर्धा तुमचा सर्वात मोठा शत्रू नाही, गोंधळ आहे. आणि ज्या दिवशी तुमच्या व्यवसायाला स्पष्ट दिशा मिळेल त्या दिवशी ग्रोथ सुरू होईल. धन्यवाद.